मध्ये लहान मुलं खेळत असतात, पडतात. कधी-कधी छोटी जखम असते, कधी मोठी जखम असते. अनेकदा फ्रॅक्चर होतात आणि नॉर्मली आपण जबाबदार पेरेंट्स म्हणून प्रत्येक व्यक्ती हा आपल्या बाळाला बेस्टच बेस्ट ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्नामध्ये असतं. परंतु काही छोट्या गोष्टी असतात ज्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे खूप मोठा त्याचा परिणाम होऊ शकतो. मेजर लाईफटाईम डिफॉर्मिटीज होऊ शकतात. माझ्याकडे अशीच एक केस आली आहे. आता ती मुलगी 17 इयर्स ओल्ड आहे. जेव्हा ती 4 वर्षांची होती, तेव्हा बेडवरून पडली आणि तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं. सो ॲज युजुअल पेरेंट्सने ऑर्थोपेडिककडे नेलं. त्याच्यानंतर प्लास्टर कास्ट लावली होती आणि ती प्लास्टर कास्ट लावल्यानंतर ऑफकोर्स लहान मुलं ही थोडीशी जास्ती हालचाल करतात, स्टेबल नसतात, त्यांना तितकीशी समज नसते. सो त्या बाळाचं स्लाईट मूव्हमेंट चेंज झाल्यामुळे एकदम हार्डली माईल्ड थोडासा अँगल बदलल्यामुळे ती प्लास्टरची जी कास्ट होती, ती ऑर्थोपेडिककडून लागताना स्लाईट टाईट लागली आणि तो टाईट लागलेली जी कास्ट होती, ही कुणाच्याच लक्षात आली नाही. जवळ-जवळ 7 दिवस झाले. 7 दिवसांनंतर जेव्हा त्या मुलीच्या हातावरती म्हणजे ऑलरेडी आधीपासून हातावरती छोटे-छोटे पुरळ येत होती, पाण्याचे फोड येत होते, बट ते दुर्लक्षित झाले आणि जेव्हा हातावरती मोठे-मोठे पाण्याचे फोड आले, तेव्हा ते निदर्शनास आले आई-वडिलांच्या आणि त्यानंतर ते डॉक्टरकडे धावले. ती प्लास्टर कास्ट एकदम अर्जन्सीमध्ये कापून काढलं. जेव्हा ते प्लास्टर बाहेर काढलं, त्याच्यामध्ये ते पाहिल्यानंतर हे लक्षात आलं, की संपूर्ण त्याची स्किन होती, ती जळाली होती. आतमध्ये डायरेक्ट हाडं दिसत होती. इतकं भयानक केस झाली. त्यामुळे तिच्या हाताला डिनर फोक डिफॉर्मिटी झाली. म्हणजे आपला जो फोर्क असतो काटा चमचा कसा असतो, सो त्या प्रकारे तिचा असा हात झालाय आणि ही बोटं संपूर्णपणे अशी झाली. मी खाली काही व्हिज्युअल्स दाखवेलच तुम्हाला. तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्टली काय कंडिशन झाली. आता ती मुलगी आहे 17 वर्षांची आणि आता त्याच्यामुळे 13 इयर्स नंतर ती पेशंट आली आपल्याकडे. आता तिची पण ट्रीटमेंट सुरू केली. तिचे 15-16 सेशन्स झाले असतील. तिच्या आता हातांची हे जे पुढचे जे हाताचे जे बोटं होती, ह्या बोटांची मूव्हमेंट व्हायला सुरुवात झाली तिला, की सगळ्यांनी स्पेशली जी आपली 7 वर्षांच्या आतील वयोगटातली जी मुलं असतात, त्यांच्या बाबतीमध्ये जर कधी असं प्लास्टर करावं लागलं, एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? हे लवकर बरं होण्यासाठी किंवा ह्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स नको व्हायला, ह्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? मूव्हमेंट्स केल्या पाहिजेल का? कशा मूव्हमेंट करायच्या? ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे विचारून घ्यायच्या आणि आपल्या मुलांकडे छान त्याचं स्किनचं एक्झामिनेशन, आई-वडिलांचं रेग्युलर लक्ष गेलं पाहिजे, की व्यवस्थित सगळं आहे का? छान जर त्याची आपण काळजी घेतली, कुठलीही आता हे झालं प्लास्टरबद्दल, पण साधी कुठलीही जखम असेल, ती जखम पूर्णपणे बरी होईपर्यंत त्याचं चांगलं मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. आता किलॉइड सारखे प्रकार देखील घडतात. हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या लहानग्यांची संपूर्ण व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे.